करायची आहे. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर नक्कीच रॉयल बोर्ली संघाच्या माध्यमातून लागलाय. बघूया इथे रॉयल बोर्ली संघ इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. रॉयल बोर्ली विरुद्ध 11 फायटर्स मसळा या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. रॉयल बोर्ली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते अर्थात क्षेत्ररक्षणासाठी 11 फायटर्स मसळा संघाला. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात या दोन संघादरम्यान मध्ये 11 फायटर्स मसळा संघाचा विचार केला तर नक्कीच हे घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल तो अर्थात 11 फायटर्स मसळा संघाला. आशुतोष, रात के 2:30 बज गए और ये मुकाबला देखने के लिए कुवैत, लंदन, उसके अलावा कतर से जो मैसेज आए, इन्हें रसिक वहाँ भी बेचैनी उनके अंदर ये मुकाबला देखने के लिए. इतना वक्त बैठे हो, व्हाट्सएप पे कंटिन्यू मेरे को मैसेज यहाँ पर शुरू है. तर मैदानाकडे बोलतोय आपण पाहतोय रॉयल बोर्ली विरुद्ध 11 फायटर्स मसळा या दोन संघ दरम्यान लढत. मी आशुतोष पाटील आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि युट्यूबला जे लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षक बसलेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक क्रिकेटचे चाहते आपण पाहिलं तर आता वाजून गेलेले आहेत, 2:30 वाजून गेलेले आहेत. जे मैदानात उरलेत ते नक्कीच क्रिकेटचे खरे किडे इथे म्हणता येईल. कारण का जेपर्यंत आपण पाहिलं तर 12 पर्यंत जी गर्दी असते ती नक्कीच एक उडती गर्दी असते. परंतु त्यानंतर आपण खरोखर क्रिकेटवर प्रेम करत असाल नक्कीच त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर युट्यूबला जे लाईव्ह प्रेक्षक आहेत अर्थात देशाच्या बाहेर आहेत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत त्यांच्या दद्दू बॉईज आणि नईन दवळी यांच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मैदानाकडे वळतोय आपण पाहतोय आजच्या दिवसातील एक मोठी लढत रॉयल बोर्ली विरुद्ध 11 फायटर्स मसळा या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. मी नक्कीच या सामन्याचं मराठीमध्ये समालोचन करण्याचा तुमच्यापर्यंत पुरेपूर प्रयत्न करतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय रॉयल बोर्ली संघाच्या माध्यमातून जुनेद आणि माजिद आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक जुनेद पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईक एंडला माजिद पाहायला मिळतोय. तर 11 फायटर्स मसळा संघाकडून आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पलसेट घेऊन नदीम येतोय. नदीम धायरेकर षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीने पाहायला मिळालं. एक धाव नक्कीच येते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होतंय ते अर्थात रॉयल बोर्ली संघाचं. नदीम धायरेकर आपण पाहिलं तर नक्कीच एक 11 फायटर्स मसळा संघाचा एक नामवंत खेळाडू आहे आणि या विभागातील आपण पाहिलं तर एक अष्टपैलू दर्जाची खेळाडूची भूमिका नक्कीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून. एक धाव पुन्हा एकदा धाव फलकावर येईल या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 2 धावा धाव फलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकातील आपण जर विचार केलात तर कुठेतरी इथे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे रॉयल बोर्ली संघाला. पुन्हा एकदा पाहतो या अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर निर्धाव चोंडची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 2 पर्यंत. 18 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण पाहतोय विराट कोहलीची पूर्णपणे आठवण करून देणारी जर्सी परिधान करतोय तो अर्थात नदीम धायरेकर. सुरेख गोलंदाजी, व्हाट फंटास्टिक बॉलिंग बाय नदीम धायरेकर. आशुतोष, नदीम धायरेकर के लिए इधर खुशखबरी, कुवैत से मुन्ना दोंदिलकर, उनकी तरफ से अगर आप हैट्रिक लेते हैं तो 5000 का इनाम उन्होंने यहाँ पर आपके लिए ऐलान किया है. चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. शेवटचा चेंडूवर आपण पाहतोय नक्कीच एक ऑन द राईज खेळण्याचा
प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा एक चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. एक षटकाचा इथे खेळ समाप्त होईल आणि एका षटकानंतर आपण पाहिलं तर रॉयल बुर्ली संघाची धावसंख्या केवळ 2 धावा धावफलकावर आल्यात. नदीम धायरकर याचं कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये नदीमच्या माध्यमातून पाहायला मिळते, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेटमधील एक पूर्णपणे अचूक टप्प्याची गोलंदाजी, पूर्णपणे फलंदाजाला आपण पाहिलं तर भुसकाळात टाकणारी गोलंदाजी नक्कीच मैदानावर पाहायला मिळाली, ती अर्थात नदीम धायरेकरच्या माध्यमातून. उर्वरित आपण पाहिलं तर नक्कीच अजूनही 3 षटकांचा खेळणं बाकी आहे, परंतु इथे खऱ्या अर्थाने विचार केलात तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जर रॉयल बुर्ली संघाला जर एक चांगला धावांचा डोंगर रचायचा असेल तर नक्कीच इथे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय 11 फायटर मसला संघाच्या माध्यमातून इर्शाद येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन इर्शाद सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार. पहिला चेंडू आपण पाहतोय लाईन अँड लेन वर कुठेतरी बिघडतोय गोलंदाज इर्शाद. पंचांचा इशारा की चेंडू स्वेअर आहे. ऍज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी मैदानामध्ये पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक आपण पाहिलं तर नक्कीच ते 22 चा अवलंब केला जातोय आणि अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. माझे गुणलेखक सांगतायत की नक्कीच 3 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र होत नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकच्या हातामध्ये जातोय आणि यष्टिरक्षक तिथे कोणतीच चूक करत नाहीये. एक अचूक टप्पा आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी गोलंदाज इर्शादच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू स्वेळ आल्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज इर्शादच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर एक कमबॅकिंग गोलंदाजी मैदानामध्ये इर्शादच्या माध्यमातून. राईट अँड राऊंड द विकेट. सुरेख गोलंदाजी पूर्णपणे आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूचा विचार केला तर पूर्णपणे वर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. पूर्णपणे व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाज इर्शादच्या माध्यमातून आणि ही गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच म्हणता येईल, कारण का आतापर्यंत विचार केला तर केवळ 1 धाव खर्च केले आणि 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित आपण पाहिलं तर या 3 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय तो अर्थात गोलंदाज इर्शादच्या माध्यमातून. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा फटका नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि फलंदाज आपण पाहिलं तर तंबूत परतेल. पहिला धक्का लागतोय तो अर्थात रॉयल बुर्ली संघाला. असल भाई वहाँ पर कुवैत और कतर में तकरीबन 12 साढ़े 12 बज गए और सुबह ड्यूटी पे भी जाना है, फिर भी इस मैच को देखने के लिए वहाँ से लगातार व्हाट्सएप पे मैसेज के वो फोटो भी आ रही कि हम मैच देख रहे हैं और वो शुक्रिया अदा कर रहे हैं दत्तू बॉयज़ का कि उन्होंने लाइव किए और उनको मैचेस गाँव के देखने मिल रहे हैं. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि इर्शादचं इथे कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग, मॅग्निफिसेंट बॉलिंग आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते. अचूक टप्पा, पूर्णपणे भेदक मारा, पूर्णपणे धावांपासून झगडावं लागते, पूर्णपणे धावांपासून वंचित ठेवलंय गोलंदाज इर्शाद याने. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 3 धावा धावफलकावर येतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आपण पाहिलं. इर्शाद अप्रतिम दर्जाचा स्पेल आपण पाहतोय. स्वेर चेंडूची घोषणा केल्यानंतर आपण पाहिलं तर 1 धाव केवळ खर्च केले. नक्कीच जर स्वेर चेंडू आला नसता तर हे आपण पाहिलं तर स्पर्धेमधील पहिले मेडन षटक नक्कीच फेकले गेले असतं. ते अर्थात इर्शादच्या माध्यमातून 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर रॉयल बुर्ली संघाची धावसंख्या 1 बाद केवळ 3 धावा धावफलकावर आल्यात. कतर से हमारे तौसीफ भाई चोगले जिन्होंने सेकंड प्राइज यहाँ पर इस टूर्नामेंट में दिया है, वो भी वहाँ पर हर मैच वो देख रहे हैं. शुक्रिया तौसीफ भाई.
थँक्यू दद्दू बॉईज च्या वतीने पूर्ण आपण पाहिलं तर tenniscricket.in वर जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कामिल येतोय. वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरं षटक घेऊन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मुस्तफा पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू सुरेख आपण पाहतोय फटका पाहायला मिळालाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात केवळ 4 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं आहे ते अर्थात रॉयल बोर्ली संघाला. 11 फायटर्स मसला संघ पूर्णपणे या सामन्यामध्ये आतापर्यंत वरचढ झालेला दिसतोय कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा फटका. नक्कीच चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. वेलकम फॉर बाय रॉयल बोर्ली. याच फटक्याची नितांत गरज होती ती अर्थात रॉयल बोर्ली संघाला आणि या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 8 धावा धावफलकावर लागतायत. माझे गुणलेखक आपण पाहतोय अहमद पठाण एक चांगल्या प्रकारची गुणलेखकाची भूमिका स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज कामिल याचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज कामिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या जे स्थिरावेल ती अर्थात 8 पर्यंत. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज कामिल याने. राईट आर्म राउंड द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच यावेळी क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच तंबूत परततोय आणि दुसरा धक्का लागेल तो अर्थात रॉयल बोर्ली संघाला. शुक्रिया जो फौरन से हमारे मैच देख रहे हैं गांव वाले. इसमें आफाक परदेसी, नाजीम, तौसीफ भाई चोगले, इनायत नजीरी, शकील बाव साहब, शकील भाई चांदे, अक्कू कादरी, लंदन से नईम काजी, वसीम नजीरी. शुक्रिया जज़ाकल्लाह आप लोगों का. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय मुजम्मिल येतोय. मुजम्मिल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. आखू टप्प्याचा नक्की चेंडू होता आणि यावेळी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. चांगला चेंडू आपण पाहतोय अडवलेला दिसतोय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 धावा नक्की सेव्ह करण्यात यश आले ते अर्थात 11 फायटर्स मसळा संघाला आणि या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 10 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म राउंड द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय परंतु आपलं मैदान आखूड असल्या कारणाने चेंडू नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रा समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा नक्कीच इथे खेळ समाप्त झाल्यानंतर रॉयल बोर्ली संघाची धावसंख्या 2 बाद केवळ 11 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचं षटक अजूनही बाकी आहे आणि या शेवटच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. जर सन्मानजनक धावसंख्या रीते रचायची असेल रॉयल बोर्ली संघाला तर नक्कीच या षटकामधील एक जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस करावा लागेल. मोठे स्ट्रोक नक्कीच खेळावे लागतील कारण का आतापर्यंत विचार केला तर पूर्णपणे कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली. ते अर्थात 11 फायटर्स मसळा संघाच्या माध्यमातून
नवीन गोलंदाज आपण पाहतो 11 फायटर्स मसाला संघाच्या माध्यमातून राजा येतोय. राजा बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मुस्तफा पाहायला मिळतोय. स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे हाणामारी करावी लागेल फलंदाजाला. पहिला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर एक पूर्णपणे बीट होतो या फलंदाज या चेंडूवर. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या जे स्थिरावेल ती अर्थात 11 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथा आणि अंतिम चालू आहे. आणि ज्या पद्धतीची आपण जर गोलंदाजी पाहायला मिळालंय ते अर्थात 11 फायटर्स मसाला संघाच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. यावेळी डिक्लेअर झोन मध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा की चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपाने आपण पाहिलं तर धाव फलकावर एक धाव नक्कीच येणार. आणि या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 12 धावा धाव फलकावर लागतायत. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जोवा 11 नांदगाव विरुद्ध तौसिफ 11 जैसवेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. जोवा 11 A1 नांदगाव आणि तौसिफ 11 जैसवेल आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. जोवा 11 A1 नांदगाव आणि तौसिफ 11 जैसवेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकातील पुढील चेंडू रॅटम राऊंड द विकेट. यावेळी मात्र खराब चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतो की चेंडू सुवेर आहे. अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते. आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 13 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे आणि अंतिम षटकाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु नक्कीच इथे बाईच्या स्वरूपाने धावफलकावर एक धाव येते. कुठेतरी आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी 11 फायटर्स मसाला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कारण का घरचं मैदान आहे, या घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो अर्थात 11 फायटर्स मसाला संघ. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी चारही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु यावेळी आपण पाहिलं तर खराब चेंडू नक्कीच पूर्णपणे आपण पाहिलं तर लाईन अँड लेनवर बिघडलाय गोलंदाज. सुवेर चेंडू राजा के लिए खुशखबरी है, अगर वो ये 3 बॉल में अगर एंट्री लेते तो आफाक परदेसी की तरफ से 2000 रुपए. तौसिफ 11 जैसवेल संघ चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. अपोजिट संघ अर्थात जोवा 11 A1 नांदगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तरी विनंती करतो की तौसिफ 11 जैसवेल आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वेर फेकला जातोय. अवंतर स्वरूपाने पुन्हा एकदा धाव फलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 15 धावा धाव फलकावर लागतायत. 16 धावा धाव फलकावर लागतायत. अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली. षटकातील फुल चेंडू सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज राजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर रॉयल बोर्ली संघ ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ते फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवलंय. पूर्णपणे आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते अर्थात मसाला संघाने. टॉस होने के लिए झेल मात्र होत नाहीये. एक धाव जरूर येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 17 धावा धाव फलकावर येत आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. तौसिफ 11 जैसवेल संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकातील शेवटचा चेंडू परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय पंच नाखुश दिसतात या चेंडूवर. स्वेर चेंडूची नक्कीच घोषणा होते आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा एकूण आपण पाहिलं तर 2 धावा नक्कीच येत आहेत. स्वेर +1 संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धाव फलकावर येत आहेत.
पूर्णपणे आपण पाहिलं तर लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. रॅटम राऊंड द विकेट आणि ते मात्र आपण पाहतोय मोठा फटका, नक्कीच सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु हे फटके येणं गरजेचं होतं ते आधी, कारण का आपण पाहिलं तर आता विचार केला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर धावफलकावर 25 धावा धावफलकावर आल्यात आणि 26 धावांची गरज असेल ती अर्थात 11 फायटर्स मसळा संघाला. या 26 धावांचा पाठलाग करत असताना बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात रॉयल बोर्ली संघाच्या माध्यमातून. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जोवा 11 एवन नांदगाव विरुद्ध तौसिफ 11 जयस्वेल. तौसिफ 11 जयस्वेल संघाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओके, टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे. जोहा 11 एवन नांदगाव आणि तौसिफ 11 जयस्वेल या दोन संघादरम्यानची नक्कीच लढत मैदानावर रंगणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. अर्थात 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर रॉयल बोर्ली संघाची धावसंख्या केवळ 24 धावा धावफलकावर आल्यात आणि 25 धावांचं माफक असं आव्हान ठेवलंय ते अर्थात 11 फायटर्स मसळा संघासमोर. या 25 धावांचा पाठलाग करत असताना बघूया इथे 11 फायटर्स मसळा संघ कशा प्रकारची रणनीती आखणार, किंबहुना आपण पाहिलं तर रॉयल बोर्ली संघ इथे कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासीन सर. शुक्रिया साजिद कोटिवले, मुबशिर उर्जू, नईम असवा, नाजिम असवाने, आफाक परदेसी, फहद जामदार जो कि इस मैच को देख रहे हैं आप. सलमान भाई चोगले, इनके हाथों ये टॉस उड़ाया जाएगा. नदीम धायरेकर के लिए खुशखबरी है, अगर वो 3 छक्के लगाते हैं तो इमरान बशारत की तरफ से 1000 रुपये और कतर से नाजिम दलवी की तरफ से 500 रुपये. देखो नदीम के लिए आप बहुत बड़ी खुशखबरी. इरशाद के लिए अगर वो छक्का लगाते हैं तो साजिद इनामदार साहब की तरफ से 500 रुपये यहाँ पर आए और ये बेहतरीन शॉट. और नदीम अगर कंटिन्यू 3 सिक्स लगाते तो इमरान बशारत की तरफ से 1000 रुपये, नाजिम दलवी की तरफ से 500 रुपये. चलिए दोस्तों, हम फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे 11 फाइटर मसला टीम को जीतने के लिए 26 रनों की जरूरत निर्धारित 4 ओवर में. आसान सा लक्ष्य, पहली गेंद के ऊपर चौके की सहायता से नदीम धायरेकर ने यहां पे शुरुआत की है. फुल टॉस गेंद थी, आगे आकर उससे खेलने का प्रयास था. अंपायर जी की तरफ से नो बॉल का इशारा आता हुआ. नो बॉल के रूप में 1 रन और 1 रन डिक्लेयर के रूप में मिलेगा. कुल मिला के 2 रन यहां भी मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 6 रन.
पहला ओवर प्रगति पर, एक आसान सा लक्ष्य। बहुत ही जबरदस्त ठंड अब सभी महसूस कर रहे होंगे। ओस की बूंदे और शबनम की वजह से पूरी तरीके से मैदान गीला हो चुका है। जी हां, फिर से एक बार जोरदार स्ट्रोक, गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में धीरे धीरे सीमा रेखा के बाहर जाती हुई दिखाई दी, मगर हालांकि सीमा रेखा के अंदर ही रुक गई थी और जहां पे 4 रन मिलने की संभावना थी वहां पे मात्र 2 ही रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए, क्योंकि उन्हें भी ऐसा लगा था कि यह गेंद सीमा रेखा के बाहर चली जाएगी। आउटफील्ड में थोड़ी सी खराबी और इसी कारण 2 ही रन यहां पे मिलते हुए। यासीन भाई 3 बज गए, फिर भी 500 से ऊपर व्यूअर्स इस मैच को देख रहे हैं अभी। इरशाद फिर से एक बार स्ट्राइक इन पर, 2 भाइयों की जोड़ी मैदान पर और इस मर्तबा कवर पॉइंट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती, इरशाद धैर्य करने की और ये पहला झटका लगता हुआ 30 यार्ड सर्कल के बाहर, 30 गज के बाहर मारना चाहते थे मगर गेंद को एलिवेशन नहीं दे पाए। गेंद बल्ले के किनारे पे लगी और गेंद हवा में चली गई थी। पहला झटका लगता हुआ इरशाद के रूप में। इरशाद आउट होने के बाद नए बल्लेबाज 11 फाइटर मसला की जानिब से साद गंतारे हालांकि थोड़े से आउट ऑफ फॉर्म चल रहे हैं, प्रैक्टिस से दूर, अपने काम में मशगूल और उसी के साथ थोड़ा इंजरी भी हो चुकी है, थोड़े से बीमार भी थे और इसी वजह से वो इफेक्ट उनकी बल्लेबाजी के ऊपर दिखाई देता हुआ। मगर एक कमाल के बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि जब भी वो अपने फॉर्म में आएंगे, फॉर्म में लौटेंगे तो कमाल की पारियां वो फिर से एक बार खेल सकते हैं, क्योंकि अक्सर कहा जाता है कि फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। उसमें उनमें क्लास है और वो का क्लास हमेशा रहेगा। अगली गेंद फिर से एक बार गेंदबाज मुस्तफा, राइट आर्म राउंड विकेट पोलार्ड नाम से जाने जाते हैं। जी हां, अच्छी गेंद थी, कलाई के इस्तेमाल से उस गेंद को शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में खेला। बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद फील्ड जब तक हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया 9 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की एकमात्र गेंद शेष बची हुई। जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 26 रनों की जरूरत, 24 गेंदें और 26 रन निर्धारित 4 ओवर में 26 रन बनाने हैं, अर्थात 6.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं और 4 कदम आगे की तरफ अपनी जीत की मंजिल की तरफ चल रहे हैं 11 फाइटर मसला। मुस्तफा फिर से एक बार नदीम के लिए इस मर्तबा, जी हां, इनसाइड आउट खेलने का प्रयास था, तीनों स्टंप छोड़कर थोड़ा सा हट गए थे, खेलने के लिए जगह बना रहे थे और कवर के ऊपर से खेलने का प्रयास था, मगर गेंदबाज ने उन्हें परख लिया था, बॉडी के ऊपर गेंद को डालने की कोशिश की और इसी वजह से गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। रन लेने का कोई मौका नहीं था, कोई गुंजाइश नहीं थी। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 9 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। कमाल का ये टूर्नामेंट, बार बार हमें हर वक्त यहाँ पे मैसेज आ रहे हैं, बार बार फोन कॉल्स आ रहे हैं कि आपने जो यहाँ पे इतिहास रचा है, आपने जो ये तारीख में पहली बार काम किया है वो बहुत ही सराहना लायक है। ऐसे हमारे सभी दोस्त अहबाब और हमें चाहने वाले हमारे और जो भी रिश्तेदार हैं, इस गांव के जो भी लोग इस भारत से दूर, अपने घर से दूर है, कुवैत में है, दुबई में है, कतार में है, ओमान में है, वो यहाँ से हालांकि इस मैच को तो नहीं देख सकते मगर यूट्यूब के जरिए से मैच देख रहे हैं, उसका लुत्फ उठा रहे हैं और जो क्रिकेट के जो चाहने वाले हैं वो सभी यहाँ पे हमें मैसेज देते हुए कि आपने बहुत ही अच्छा कार्य किया है।
जी हाँ, गेंद यहाँ पे घूम रही है और शायद ये जोरदार अपील था पग बधा का, मगर अंपायर जी ने उसे नकारा है। गेंदबाज और विकेट कीपर सभी खिलाड़ी इकट्ठा हुए थे, एक अच्छा अपील का प्रयास था। रन नहीं है ना, बॉलर कौन है? गेंदबाज मुजीब अपना निजी पहला ओवर लेके आए हैं टीम की तरफ से। दूसरा ओवर, पहली गेंद बिंदी और बिंदी गेंद के साथ शुरुआत यहां पे होती हुई। जी हां, इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया है गेंद के नीचे फील्डर, मगर मिस जज यहां पे कर गए और इसी के साथ यहां पे क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, बल्लेबाजों ने एक रन को लूटा और इस एक रन के साथ रनों की संख्या 10 रन। 2 गेंदें अभी भी हो चुकी है, 4 गेंदें शेष बची हुई। जीतने के लिए कुल मिला के 26 रन यानी और 16 रनों की जरूरत। गेंदें बची है 16 और 16 रनों की और जरूरत में अगर सोचा जाए तो तकरीबन 135 करोड़ की जनसंख्या, और न्यूजीलैंड के बारे में अगर सोचा जाए या श्रीलंका के बारे में सोचा जाए, पाकिस्तान के बारे में या बांग्लादेश के बारे में सोचा जाए तो बहुत कम जनसंख्या का वो देश है। जितनी जनसंख्या यूपी में एक राज्य में है उतनी लोक संख्या हालांकि ऑस्ट्रेलिया में भी नहीं है, क्योंकि ऑस्ट्रेलिया में 16 करोड़ लोग रहते हैं और यूपी में 19 करोड़ लोग रहते हैं। मगर फिर भी क्या कमाल का उनका वो खेलने का जज्बा है। इस बीच मिड विकेट की दिशा में और यहाँ पे रन आउट करने का मौका था, थ्रो तो किया था मगर निशाना गलत। एक रन यहाँ पे पूरा होता हुआ नदीम धायरेकर और उसी के साथ उनके साथी बल्लेबाज साद गंतारे, इन दोनों ने रोहा के मैदान पर जिस तरीके से अपने गांव का नाम रोशन किया था, अपनी बल्लेबाजी पेश करते हुए अपनी पहचान बनाई थी। रनों की संख्या 14 रन हो, 12 रनों की और 12 रन हुए हैं, 14 रनों की और जरूरत। जी हां, सात गंतारे ने इस मरतबा उछाल कर खेला, ये है क्लास 7 का, ये क्लास दिखाते हुए कमाल का ये बल्लेबाज। इसी की मैं बात कर रहा था, इस बल्लेबाज ने रोहा के धावीर के चषक में अपनी बल्लेबाजी के जौहर से हर गेंदबाज के छक्के छुड़ाए थे। धुआंधार बल्लेबाजी की थी, चौके और छक्कों की बारिश की थी और मैन ऑफ द मैच के खिताब से 2 मरतबा लगातार नवाजे गए थे। अंतिम गेंद इस ओवर की। जी हां, इस मरतबा हालांकि खड़े खड़े उसे पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश थी, पैरों की मूवमेंट नहीं थी, फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया था, ताकत का इस्तेमाल किया था, इसी वजह से मिस टाइम कर गए। क्रिकेट का खेल बहुत ही टाइमिंग के साथ खेलना पड़ता है, मिस टाइम कर गए। आप कितनी भी ताकत लगाओ, गेंद सीमा रेखा के बाहर नहीं जाएगी, क्योंकि अगर ताकत का ये खेल होता तो WWF के सभी खिलाड़ी क्रिकेट के मैदान में होते। विराट कोहली बहुत ही सिंगल दिखाई देते हैं मगर उनका छक्का बहुत दूर जाके गिरता है मात्र कलाई के इस्तेमाल से। तो ये होता है टाइमिंग का सब जादू। इस बीच 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 8 रनों की जरूरत। 12 गेंदें और 8 रन, मगर एक एक रन बहुत ही कीमती है। हमें ऐसा लगता है कि 8 रन भी आसान है, मगर दोस्तों क्रिकेट में कुछ आसान नहीं होता। कब क्या होगा, कैसे होगा और कौन करेगा, इसके बारे में बताना असंभव के करीब माना गया है और वो बहुत ही सही भी है। इस बीच नए गेंदबाज इब्राहिम आया है अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। स्ट्राइक एंड पर इस इलाके के सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों में से एक बल्लेबाज नदीम धायरेकर,
नदीम ने बहुत सारे गेंदबाजों को डीम कर दिया है। जी हाँ, इस मर्तबा कलाई का इस्तेमाल बखूबी और 1 रन यहाँ पे जुटा लिया। वो चाहते हैं, वो बहुत ही सुलझे हुए बल्लेबाज है, समझदारी से और संयम के साथ, शांति के साथ कैसे खेला जाए और कब गियर को चेंज किया जाए वो बखूबी जानते हैं, और इसी वजह से कोई भी जल्दबाजी नहीं है। 7 गंतारे को खेलने का मौका दिया। 7 स्ट्राइक गेंद पर इस मर्तबा फिर से एक बार खेलने के लिए तैयार। जी हाँ, लेग स्टंप की बाहर जाने वाली गेंद, जोरदार प्रहार करना चाहते थे मगर टप्पा खाने के बाद गेंद इस मर्तबा नीची रही। अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा भी आया। वाइड के रूप में 1 रन और डिक्लेयर के रूप में 1 रन, यानी मुफ्त के यहाँ पे 2 रन मिले। एक मूवी आई थी, उसका नाम था आमदनी अठन्नी खर्चा रुपया। उस तरह से यहाँ पे कुछ होता हुआ। आमदनी तो कुछ भी नहीं है मगर खर्चा कर रहे हैं बार बार रनों का। अब यहाँ पे 11 गेंदे और 4 मात्र रनों की जरूरत। राइट आर्म राउंड विकेट, इब्राहिम फिर से एक बार दौड़ पड़े। जी हाँ, ये है क्लास। 7 गंतारे ने गेंद को भेज दिया तारों के अंदर, आकाश में भेजा, तारा मंडल में भेजा है और गेम को एक ही फटके में खत्म भी कर दिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।